महत्त्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी पालम विमानतळावर आता दाखल झालेले आहेत। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे थोड्याच वेळामध्ये भारतामध्ये दाखल होतील। पुतीन यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदी हे सध्या पालम विमानतळावर पोहोचलेले आहेत। पुतीन यांचा 2 दिवसाचा भारत दौरा असणार आहे। 30 तासांचा हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातोय। 23व्या वार्षिक शिखर संमेलनासाठी पुतीन हे भारतामध्ये येत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमंत्रण दिलेलं होतं आणि त्यानुसार आज आणि उद्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा हा भारत दौरा असेल। विविध अनुषंगानं हा त्यांचा दौरा फार महत्त्वपूर्ण मानला जातोय। 4 वर्षाच्या नंतर व्लादिमीर पुतीन हे भारत दौऱ्यावर येत आहेत। रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये झालेलं युद्ध आणि त्या युद्धानंतर पहिल्यांदाच पुतीन यांचा भारत दौरा। या 2 दिवसामध्ये अनेक महत्त्वपूर्ण करार होणार आहेत, महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहेत आणि पुतीन यांच्या स्वागतासाठी आता स्वतः पंतप्रधान मोदी हे पालम विमानतळावर पोहोचलेले आहेत। विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर या भेटीमध्ये भर दिला जाणार आहे। काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहताय, ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जो आहे तो पालम विमानतळाकडे निघालेला होता, त्यावेळची दृश्य आपण पाहताय। पुतीन यांचा 2 दिवसाचा हा भारत दौरा। संरक्षण, ऊर्जा, स्पेस, व्यापार या अनुषंगानं या भेटीकडे पाहिलं जात आहे आणि संपूर्ण जगाचं या भेटीकडे लक्ष लागलेलं असताना खास करून अमेरिका आणि पाकिस्तानचं या भेटीकडे विशेष लक्ष आहे। नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारामध्ये पहिल्याच दिवशी खरेदी विक्रीचा उच्चांक गाठला गेलेला आहे। आमदार राहुल कुल यांच्या मुलानं 11 लाखांचा घोडा खरेदी केलाय आणि पहिल्याच दिवशी 40 लाखांचा आकडा हा पार झालेला आहे आणि आतापर्यंत 2500 पेक्षा अधिक घोडे विक्रीसाठी बाजारामध्ये दाखल झाले। नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला आणि महत्त्वाची बातमी, नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालाच्या आधीच राजकारण चांगलंच तापलंय। ईव्हीएमच्या सुरक्षेवरून आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे। ईव्हीएम सुरक्षित नसल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आलेला आहे। सांगलीच्या आष्टात स्ट्रॉंगरूम बाहेर 250 पोलीस। परळीमध्ये ईव्हीएमची सुरक्षा नसल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा। गोंदिया सालेकसात ईव्हीएम छेडछाड प्रकरण तापलं। निवडणुका झाल्या, मात्र निकाल 21 डिसेंबरला असल्यामुळे ईव्हीएम वरून काही ठिकाणी विरोधक आक्रमक झाले। सांगलीच्या आष्टामध्ये स्ट्रॉंगरूमच्या बाहेर 250 पोलीस तैनात करण्यात आले। आष्टामध्ये प्रशासनाच्या आकडेवारीमध्ये तब्बल 2000 मतांची तफावत असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केला होता। पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंगरूमच्या बाहेर ठिय्या मांडल्यानंतर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। ईश्वरपूर आणि तासगावमध्ये दंगल नियंत्रण पथक सुद्धा तैनात करण्यात आले। सांगली जिल्ह्यामध्ये 8 ठिकाणी असणाऱ्या स्ट्रॉंगरूमच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। आपण ईव्हीएमचे सील तोडता, आपण ईव्हीएम मध्ये मतदान झाल्यानंतर मतदान त्यामध्ये आपण करून घेता, या संदर्भामध्ये निवडणूक आयोग नेमकी कोणती भूमिका घेणार आहे? का शासनाच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग या ठिकाणी देखील पडदा टाकणार आहे का? हा एक फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। दुसरीकडे बीडच्या परळीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीनं ईव्हीएमची सुरक्षा नसल्याचा दावा केला। पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्ट्रॉंगरूमची पाहणी केली। पवारांच्या राष्ट्रवादीचे दीपक देशमुख यांनी प्रशासनावर विश्वास नसल्याचं म्हटलं। तिकडे गोंदियामध्ये सालेकसा ईव्हीएम छेडछाड प्रकरणात निवडणूक अधिकाऱ्याला पदमुक्त करण्यात आलं। गोंदियामध्ये सर्व उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता आणि स्ट्रॉंग रूम मध्ये जमा केल्या। त्यामुळे ज्या पेट्या पंचायत समक्ष सील झालेल्या होत्या त्यांना न बोलवता त्यांच्या अनुपस्थितीत आपल्याला मतपेटी उघडण्याचे अधिकार कुणी दिलेले आहे? विरोधकांनी सुद्धा आता हा निकाल लांबणीवर टाकल्यावरून सरकारवर आरोप केले आहेत।
हे पळवाट आहे आणि सरकारने बाजू का मांडली नाही तर त्यांना EVM मध्ये गडबड करायची आहे, निकाल फिरवायचे आहेत, म्हणूनच त्यांनी 20 दिवसाचा कालावधी घेतलेला आहे. आता यांच्या शेंबूड पुसण्यामध्येच वेळ जातो एवढा या काँग्रेसवाल्यांचा, महाविकास आघाडीवाल्यांचा, म्हणून तर लोकांच्या समोर हे लोक शून्य होत चालले.